तर मैदानावर मॅच स्टार्ट होईल. टॉप 6 साठी सुपर 6 साठी मॅच असेल. राधाकृष्ण पिसारे विपक्ष विरास्पोर्ट खिडूकपाडा. दमदार खेळाने प्रभावित केलंय. बॅटिंग लाईनअप जबरदस्त दाखवली दोन्ही टीमने. एका बाजूला आपण पाहिलं तर विरास्पोर्ट खिडूकपाडा टीमला जिथे गरज होती 40 धावांची आणि इथं मात्र जबरदस्त खेळ भावेश उलवेकरनं दाखवला. आणि मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर मंगेश म्हात्रे पिसारे टीमचा आणि तोच खेळाडू मैदानामध्ये आता ओपनिंग पेअरमध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल. विजय पवार आणि मंगेश ही जोडी मैदानामध्ये असेल. पहिले षटकाची कामगिरी इथे करावी लागते ती मात्र साहिल उलवेकरला. श्री गणेश क्रिकेट संघ वलप आयोजित माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच चषक 2024 या पर्वामध्ये आपण पाहिलं आज 6वी रात्र आणि 6व्या रात्रीमध्ये 8 संघांचा लॉट्समध्ये हे 2 संघ नशिबात ठरलेत. चला दोन्ही संघांसाठी महत्वाची लढत. जिंकणार संघ सरळ ट्रॉफी उचलणार आणि उद्या पुन्हा येणार. दोन्ही संघांसाठी जयघोष. प्रेक्षक बोला जय श्रीराम गणपती बाप्पा. पहिल्यात बॉल उडवला नाही तर हा बॉल गेलाय मंगेशच्या बॅट मधून आलाय चौकार. मंगेशचा फॉर्म आपण पाहिला तर लगातार तिसऱ्या मॅच मध्ये चांगला फॉर्म दाखवत असताना दिसतोय मैदानावरती. इथं बिग अपील मात्र पेंडू गेलाय. एकदा बॉल वरती मात्र जसा डॉट बॉल जातो तसा मात्र अपील जोरदार करताना आपल्याला प्रेक्षक सुद्धा पाहायला मिळाले. मात्र या दुसऱ्याच बॉल वरती मात्र कमबॅक करण्याची गरज होती. तो कमबॅक केलाय साहिल उलवेकरने आणि मैदानावरती 4 धावा आतापर्यंत जोडले गेल्यात. पिसारे टीमच्या बाजूने फलंदाजी करत असताना मंगेश म्हात्रेच्या बॅटमधून चौकार आला होता. पुढच्याच बॉलवरती आता मात्र उंची जास्त आहे लांबी कमी मात्र 3 क्षेत्ररक्षीच्या मध्ये चेंडू पडला आणि त्याच दरम्यान सिंगल कंप्लीट झाली आहे. 1 धाव धावणी काढली. एका धाबेने धावफलकावर धावा 5 लागतील. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 4 षटकांची मॅच असेल. मात्र उर्वरित चेंडू खेळण्याची संधी मात्र असेल. पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला विजय पवार ज्याने मात्र चांगली साथ दिली आहे आतापर्यंत मंगेश म्हात्रेला. 2 मॅचमध्ये चांगली फलंदाजी गोलंदाजी साकारणारा हा फलंदाज आता मात्र हेलिकॉप्टर उडवलाय. पाहायचं आहे 22 चेंडू पर्यंत पोहोचणार का. अगदी आपण पाहिलं 15-20 पावलाचा रनअप घेऊन चेंडूवरती पोहोचला. अरे रनिंग सुद्धा जबरदस्त पाहायला मिळाली. मात्र पंचांचा निर्णयाची अपेक्षा या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाते. बघा उद्या पहिली 7 वाजता मोठी लढत होणार. एका बाजूला नेरे संघ त्यांच्या विरोधात गावदेवी घोट आणि दुसरी लढत होणार ती सुपर 12 ची चिंद्रन आणि त्यांच्या विरोधात संघ असेल बुरदुल. तर हे 2 संघ आपण सुपर 12 पाल तदनंतर क्वार्टर फायनल सेमी फायनल आणि मेगा फायनल पाल. उद्या 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. स्कोर कार्ड वरती धावफलक 7 धावा 4 चेंडू समाप्त झालेला आहे. 4 षटकांची मॅच. पुढचा बॉल विजयसाठी. पुन्हा एकदा आली हेलिकॉप्टर. कार्पेट ड्राईव्ह केलाय. स्टेटचा हा फटका. इथे मात्र सिंगल कंप्लीट कारण चेंडूवरती खूप वेगाने क्षेत्ररक्षक आला आणि इथे 8 धावा आतापर्यंत कंप्लीट झालेल्या आहेत. त्यामध्ये 1 चौकार. 5 चेंडू समाप्त झालेले आहेत. अगदी थंड वातावरणामध्ये इथं मात्र वातावरण गरम करणारी ही लढत खिडूकपाडा विपक्ष पिसारवे आपल्याला पाहायला मिळते. पुढच्या बॉलवरती इथे सुद्धा उंच उडालाय बॉल. झेल होईल का आणि इथे मात्र झेल टिपला गेलाय. मारुती उलवेकर याने हा झेल टिपला. अप्रतिम झेल इथे मात्र. दिस इज द मेलोडी कॅच. संतोष सर अगदी हा झेल म्हटला तर कॅच ऑफ द मॅच. तुलना करू शकत नाही आपण. मला असं वाटतं की झेल सुटला की काय परंतु काय दमखम मला झेल होता आणि महत्वाची लढत आहे कारण ही मॅच जिंकली ना संतोष सर तर चषक तुम्हाला मिळेल आणि उद्या पुन्हा येण्याची संधी. नक्कीच आजच्या रात्रीमध्ये केलेली तुम्ही मेहनत
तुम्ही केलेला संघर्ष आणि उद्याच्या रात्रीमध्ये आपल्या प्रेक्षकांना मिळणारी संधी, कुठला संघ कुठला गावातले प्रेक्षक उद्याच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील, त्याच्यासाठी चालू असलेली ही लढत, कारण 7 ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये आपल्याला सुपूर्द करताना पाहायला मिळतील. एक आगळीवेगळी संकल्पना आपल्याला पाहायला मिळते बोलणाशेठ पाटील यांची, कारण 6 संघांना 7 ट्रॉफीज घेण्याची संधी मिळणार आहे या स्पर्धेमध्ये. आणि आजच्या रात्रीमधील इथे पाहायला मिळतील पिसारवे आणि किडूकपाड्याचे प्रेक्षक मात्र उत्सुक आहेत की उद्याच्या रात्रीमध्ये आम्हाला सुद्धा यायचं आहे या स्पर्धेमध्ये. आणि त्याच्यासाठी चालू असलेल्या ह्या 2 संघांमधला संघर्ष, पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 8. आता नवीन फलंदाज अमर पाटील. स्ट्रायकिंगला विजय जरूर आहे, मात्र विजयचा खेळ आपण सातत्याने पाहिला आहे. तो खूप चांगली फलंदाजी करतोय, गोलंदाजी आल्यानंतर गोलंदाजी खूप चांगली करतोय. आणि त्याच दरम्यान खिडूकपाडा एंड कडून गोलंदाजी करत असताना आपण पाहू शकाल राहुल उलवेकरला. पहिलाच बॉल हलक्या हाताने कट केलाय, लेट कटने मात्र या ठिकाणी गॅप शोधण्यामध्ये यशस्वी जरी झाला नाही तरी मात्र सिंगल कंप्लीट झाली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि इथे मात्र शॉर्ट दरम्यानला जो क्षेत्ररक्षक होता तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सिंगलने धावफलकावर धावा लागतील त्या 9 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही पहिला चेंडू समाप्त झाला. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा अमर पाटील आपल्याला पाहायला मिळेल. विजय पवार 4 धावसंख्येवरती आणि एक चौकार ठोकला होता, तो मात्र फलंदाज मैदानातून बाहेर गेलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा राहुलचा असेल. अमरसाठी स्टॅमिंग स्ट्रोक, स्वतः चेंडू खाली, राहुल नो डाऊट, बिग विकेट. आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद दुसऱ्या क्रमांकाचा. लागेल, कारण सागर स्वतः कर्णधार आहे आणि राहुलची गोलंदाजी चांगली होते आणि अशा गोलंदाजीवर मात्र आपल्याला प्रहारी फलंदाजी करायची आहे. चेंडू थोडासा अपस्टिक सोडून गेलाय, पंचांनी वाईड दर्शवल्यानंतर इथे अवांतरची एक धाव जोडली जाते. दुहेरी अंकामध्ये धावफलक अंकित होत असताना 1-2 गडी बाद 10 धावा लागलेल्या आहेत. 3 बॉल समाप्त होत असताना वाईटचा एक बॉल फेकला, त्यावर एक अवांतरची धाव जोडली गेली. पुढचा बॉल असेल राहुलचा सागरसाठी. हलक्या हाताने मात्र स्ट्राईक देण्याचं काम केलं यावेळेस मैदानावरती सागरने, की विजय चांगल्या फॉर्ममध्ये आहे, त्याला मात्र संधी देणे गरजेचं आहे या बॉलिंगवरती. तो कदाचित एखादा षटकार चौकार ठोकेल अशा अपेक्षेने मात्र सागरने स्ट्राईक रोटेट केली. 1 धाव आली, धावफलकावर धावा लागल्या त्या 11. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये चेंडू शिल्लक असतील 2. 4 षटकांची मॅच. सुपर 6 साठी चालू असलेला हा संघर्ष पिसारे विपक्ष खिडूकपाडा या टीम मधला. पुढचा बॉल असेल राहुलचा विजयसाठी, ऑन साइडला नाही तर इथे मात्र दांडी गुल केली आहे विजय पवारची. गोल्डन विकेट मिळवली पुन्हा एकदा गोलंदाज राहुल उलवेकरने. चला टीम मीटिंग कमी करायची आहे. खिडूकपाडा संघ पुन्हा एकदा 1 चेंडू बाकी आणि 1 चेंडू नंतर आज जे 2 समालोचकांचा तुम्ही आवाज ऐकला त्यांचा आम्ही ते शुभ सन्मान करू. रिवालजी म्हात्रे सर आणि संतोष घरत सर या एका चेंडू नंतर त्यांचा सन्मान केला जाईल. मोठी विकेट विजय पवार. जर आपण पाहिलं तर मंगेश बाद झाल्यानंतर मात्र अशा अपेक्षा होती की विजय पवार
हा खेळ सावरेल. मात्र विजय पवारची ज्या प्रकारे विकेट संपन्न केली राहुलने या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 विकेट आणि फक्त 2 धावा आणि एक वाईटची धाव म्हणजे 3 धावा आतापर्यंत दिलेल्या आहेत आणि 2 विकेट सुद्धा मिळवले आहेत. काय विकेट आणि काय गोलंदाजी केली आहे मैदानावरती. आपले पाठीराखे मात्र भरपूर खुश झाले असणार इथे मात्र राहुल उरेकरच्या गोलंदाजीने. नवीन फलंदाज राजकुमार राजासारखी फलंदाजी करावी लागेल आणि हा बॉल मात्र ट्रॅव्हल झाला सीमारेषा लगत फंबल झाला. 2 षटकांमध्ये चेंडू फेकला गेलाय. तत्पूर्वी 2 धावा अजूनही पूर्ण केल्या गेल्या. 2 धावांनी धावफलकावर धावा 2 षटकांच्या अंतिम 13 धावा. धन्यवाद. आणि आपण सन्मान करूया आज ज्यांचा आवाज आपण ऐकला मराठीच्या सुंदर भाषेमध्ये असे आमचे औले गावचे समालोचक रिवालचे म्हात्रे सर यांचा शुभ सन्मान केला जाईल. सुंदर आवाज त्यांचा तुम्ही ऐकला. स्पर्धेसाठी रोज नवीन समालोचक इथे येत असतात, त्यांचं आम्ही स्वागत करूया. ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य वल्लभ संदीपजी जोशी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. रिवालजी म्हात्रे सर अर्थात रवींद्र हे नाव आहे त्यांचं, औले गाव आणि व्हॉइस ऑफ ओवले यांचा आजच्या रात्रीमध्ये आम्हाला साथ दिले, तुमचं मनापासून आभार. PTC लाईव्ह वरती जे प्रेक्षक पाहत आहेत त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया. मोठी लढत आहे बघा. जो संघ जिंकेल तो सुपर 6 मध्ये म्हणजे सरळ तो क्वार्टर फायनलमध्ये जाईल आणि एक चषकाचा मानकरी ठरेल. मोठी मॅच आहे आणि रिवॉल म्हात्रे यांचा आपण इथे सन्मान करतोय. धन्यवाद आपण आल्याबद्दल, मनापासून आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. संतोषजी गरज सर आपल्याकडे. तिसरं षटक गोलंदाज भावेश उलवेकर. पुढचा बॉल सागरसाठी होता. अनसाइडला मात्र फटका बसलाय आणि तो झेल टिपला गेलाय साहिल उलवेकरच्या माध्यमातून आणि अजून एक हादरावा लागतोय. चौथा इथे मात्र कुठेतरी पसले फलंदाजी खऱ्या अर्थाने मंगेश आणि विजय पवार बाद झाल्यानंतर अजून एक धक्का लागलाय पिसार टीमला. फलंदाज मात्र मैदानात गेलाय. एकामेकामागून एक फलंदाज मात्र मैदानातून बाहेर जात असताना पाहायला मिळतात. आता मात्र राजकुमार पाटील आणि दिनेश पाटील. तर व्यासपीठावरती आमंत्रित करतोय पिसारे गावचे निलेश कांबळे मंचावर यायचं आपण. त्यानंतर खिडूकपाडाचे निकेश प्रदीप पाटील आणि नौपाडाचे नागराज पुजारी. तिन्ही पाहुण्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज आल्या मात्र या ठिकाणी कशा प्रकारचा खेळ साकारेल हा बॉल मात्र त्याला समजू शकला नाही. कारण पिसार टीमची आपण 2 मॅचमध्ये बॅटिंग लाईनअप पाडली तर 2 ते 3 फलंदाजच चांगला खेळ करत होते. इतर फलंदाजांना संधी जास्त मिळाली नाही. आज मात्र ही संधी मिळाली. संधी नाही तर आपला संघ मात्र अडचणीमध्ये सापडलेला असताना इथे चांगली खेळी त्यांना करावी लागणार आहे. दिनेश आणि राजकुमारला 13 धावांवरती स्कोर कार्ड आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पासला. हाही बॉल गेलाय निर्धाव. लगातार 3 बॉल डॉट आलेत. इथे मात्र पाठीराखे थोडेसे नाराज झाले असतील पिसार टीमचे, कारण धावा येत नाहीत. पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता तो मात्र मंगेशच्या बॅटमधून. त्यानंतर कुठेतरी या थंड वातावरणामध्ये पूर्णपणे बॅट त्यांची थंडावलेली आपल्याला पाहायला मिळते. हाही बॉल मात्र थोडासा समजला नाही. ऑन साइडला फक्त खेळण्याचा ब्लाइंड स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न केला. हाई बॉल गेलाय निर्धाव. लगातार 4 बॉल निर्धाव गेलेत. मागच्या मॅचमध्ये जे षटक हाताळलं होतं भावेश उलवेकरनं फक्त 7 धावा आणि त्याही पुढे 1 पोल टाकत असताना या ओव्हरमध्ये 4 बॉलवरती 1 विकेट आणि एकही धाव नाही हे षटक राहिलंय. ते मात्र खिडूकपाडा टीम करून खेळत असताना भावेश उलवेकरचा 4 बॉल डॉट गेलेत. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. थोडीशी बातचीत जरूर झाली आहे मात्र इथे काहीच फायदा झालेला नाही आणि अजून 1 बॉल डॉट असताना पाहायला मिळाला आहे. लगातार 5 बॉल डॉट. संतोष सर हा जो गोलंदाज आहे या गोलंदाजाने गोलंदाजी विकेटवरती मॅन ऑफ द सिरीजची बाईक घेतले. 15 विकेट घेतले होते आणि टाळ्या झाल्या पाहिजे डॉट चेंडूसाठी. भन्नाट गोलंदाज आहे भावेश उलवेकर. आजच्या रात्री मधली मॅडम षटक मॅडम ओर पाहायला मिळाली आहे खऱ्या अर्थाने. यस एकदा टाळ्या बॅटर ओव्हर साठी. बोला जय श्रीराम गणपती बाप्पा.
छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद. आणि इथे मात्र दुसरं षटक संपन्न केलंय भावेश उलवेकरने, ज्याने फेकलंय मॅडम निर्धाव षटक. वीरा स्पोर्ट खिडूकपाडा टीम कडून विपक्ष राधाकृष्ण पिसारवे टीम साठी भावेश उलवेकर. खऱ्या अर्थाने या खेळाडूने 15 विकेट घेतले होते मागच्या वर्षी आणि या खेळाडूने मॅन ऑफ द सिरीजची बाईक जिंकली. फलंदाज धावेंमध्ये बाईक जिंकतात, परंतु एकमेव खेळाडू आहे रायगडमधला ज्याने गोलंदाजीच्या जोरावर बाईक घेतली तर भावेश उलवेकर. एकदा टाळ्या पुन्हा एकदा, कारण इम्पॉर्टंट मॅच मध्ये मॅडन ओव्हर जिथे तुम्ही चषक जिंकू शकता तिथे मॅडन ओव्हर टाकणं म्हणजे धाडसे निर्णय आणि ते करून दाखवलं भावेशने. जरूर जरूर, कारण जिथे आवश्यकता होती चांगल्या बॉलिंगची ती बॉलिंग दाखवली खऱ्या अर्थाने. कारण राहुलने फक्त 5 दिल्या आणि त्यानंतर मेडन ला जवाब गोलंदाजी. धावा झाल्यात फक्त आणि फक्त 3 षटकांमध्ये 13 धावा. आता शेवटचं षटक असेल गोलंदाज अक्षय ठाकूर गोलंदाजच्या मार्गवर आपल्या गावाच्या एंड कडून खुडूकपाडा एंड कडून खेळ गोलंदाजी करेल. पहिलाच बॉल, या बॉलवरती सुद्धा इथे मात्र फटका फसला होता खऱ्या अर्थाने आणि दुसरीचा प्रयत्न केला जातोय. अगदी धाव वेगाने घेतली आणि इथे काय घडलंय मैदानावरती तिसऱ्या पंचांकडे रनआउटची या ठिकाणी आपण पाहतोय मागणी केली गेली आहे आणि इथे कदाचित ऍडव्हान्टेज फलंदाजाला मिळेल की इथे मात्र रनआउट स्वरूपात बाद होईल फलंदाज. बोला जय श्रीराम, गणपती बाप्पा. यस, नोट आउट आहे फलंदाज. कारण 2 धावा कंप्लीट झाल्या, 15 धावा धावफलकावरती. ज्याने मात्र सरळ धाव घेतली तो फलंदाज राजकुमार पाटील. इथे मात्र शाबूत असणार आहे. उर्वरित 5 बॉलवरती 15 धावा जर आल्या ना तर मॅच मात्र टाईट होईल, टफ फाईट होईल, यात शंका नाही. कारण रात्रीचं सत्र आहे आणि थोडासा दवबिंदूंमध्ये गोलंदाजाला कदाचित फायदा मिळू शकेल या गोलंदाजीमध्ये. मात्र फायटिंग टोटल उभी करावी लागेल. पुन्हा एकदा दुसरीचा प्रयत्न, सरळ दिनेश धावत गेला आणि त्याला व्हावं लागेल मैदानातून बाहेर. थँक्यू थँक्यू. चला प्रेक्षक, आता अखंड आगरी कोळी लोकांची कुलस्वामिनी आई एकविरेच्या नावाचा जयघोष आपण करूया. एकविरा माते की, दिबा पाटील साहेबांचा. क्या बात आहे. विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव, आगरी कोळी समाज आणि खऱ्या अर्थाने अभिमानाची गोष्ट आहे. संतोष गरज सर. जरूर जरूर, ज्या वेळेला विमान लँड होईल, टेक ऑफ होईल, त्यावेळेला जे नाव घेतलं जाईल ना स्वर्गीय दिबा पाटील साहेब एअरपोर्ट, कारण पाटील या नावामध्येच भरपूर काय आहे. त्या नावाचं आपल्याला विमानतळ आपल्याला भाग्याची गोष्ट आहे आपल्यासाठी. जाऊया मैदानाकडे जिथे मात्र धावांसाठी संघर्ष केला जातोय. एकेका धावासाठी झगडताना पिसारबे टीमला आपण पाहतोय. पहा, ही टीम मात्र या ठिकाणी ज्या प्रकारची बॅटिंग लाईन होती ना ती पूर्ण मोडून काढली. कारण मंगेश बाद झाला, विजय पवार बाद झाला, अमर बाद झाला, सागर गेला आणि त्यानंतर लगातार मात्र मॅच मध्ये जो संघर्ष करावा लागतो ना त्या संघर्षासाठी ही टीम मात्र कुठेतरी कमी पडली आहे. लगातार डॉट बॉल, आतापर्यंत डॉट बॉलची गणती केली गेली ना तर मात्र प्रेम पाटील या ठिकाणी सांगतात आतापर्यंत 13 बॉल डॉट गेलेले आहेत. 24 बॉल इथे मात्र फेकायचे आहेत. 22 बॉल फेकले गेलेले आहेत, त्यामध्ये 13 बॉल डॉट गेलेले आहेत. मात्र 9 चेंडू इथे मात्र प्लेस केलेले आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा अक्षयचा आहे. या बॉलवरती सुद्धा एकही धाव नाही. काय झालंय मैदानावरती पिसारे टीमला, असं म्हटलं जातं की साफ सूंघ गया क्या. असा सामना कधीच आपण बघितला नाहीये, कारण तुम्ही चषक जिंकू शकता एवढी मोठी मॅच आणि 14 चेंडू डॉट, 24 पैकी म्हणजे 10 चेंडू मध्ये तुम्ही धावा आता करतायत. जरूर अशाच प्रकारची फलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळाली आहे. शेवटचा बॉल हलक्या हाताने पुश जरूर केलाय. चौकार जाईल का. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक जबरदस्त या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं. पार्थ उलवेकर याने चेंडू अडवला. त्याच दरम्यान 3 धावा, पूर्ण 1 धाव जरूर वाचवली
आणि इथे 3 धावांनी धावपलकावर धावा लागतील त्या तब्बल 19 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांमध्ये विराट स्पोर्ट किडुकपाडा टीमला सॉरी पंच धावा किती काढले धावून 3 पंच किती धावा फायनल स्कोर आपण सांगूया 3 ना ओके 19 धावा धावपलकावरती लागल्या भविष्य आवश्यकता असणार आहे येणाऱ्या 4 षटकामध्ये मात्र निरंतर विकेट मिळवावा लागतील पिसारा टीमला अन्यथा इथे मात्र विरास्फोट खिडुकपारा टीमचं पारडे या मॅच मध्ये जरूर वजन वाटायला लागलेलं आहे. तर इथे पिसारवेटचे आमचे नंदू माजी क्रिकेटपटू आहेत अजून क्रिकेट खेळतायत. नंदूजी स्वागत आहे तुमचं. तुम्हाला देखील शुभेच्छा. परंतु दोन्ही संघ जो जिंकेल त्याला आणि जो हारेल त्याला देखील शुभेच्छा. तुम्ही दोन्ही डिझर्व करतायत आणि दोन्ही संघांना आमच्या आयोजकांकडून शुभेच्छा येत असताना चांगली लढत आणि चांगली मॅच. संतोषात करत संतोष सर आपण आल्याबद्दल आभार. यायचं आपण आपलं स्वागत केलं. बरोबर प्रवीण. पहिल्यांदा श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ आयोजित माजी सरपंच आणि उपसरपंच 2024 मध्ये मला समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल भुवनेश्वर पाटील यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय आणि पुन्हा एकदा भेटू या पुढच्या वर्षीसाठी. तत्पूर्वी प्रवीण टेंबे याचं सुद्धा मनापासून मी आभार व्यक्त करतोय. त्यांनी सुद्धा या ठिकाणी मला संधी दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. गुड बाय. जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम गणपती बाप्पा मोरया. या संतोषजी घरत सर पेठ यांचा तुम्ही आवाज ऐकला या पहिल्या सत्रासाठी. त्यांचं आपण स्वागत केलं जाईल. चांगलं समालोचन तुम्ही ऐकला. संतोषजी घरत यांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करतो. संतोष पाटील आमचे आयोजक या तुम्ही त्यांचा सन्मान करायचा आहे. संतोष पाटिल शेर की झलक सबसे अलग और शेर हमेशा अकेला आता है आणि एकटेच येतात ते नेहमी स्टेजवर. संतोषजी पाटील यांचे शुभ असते. संतोषजी घरात त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. शॉल आणि स्पर्धेचा मोमेंटो सन्मान चिन्ह त्यांना दिला जात आहे आणि गुलदस्ता देखील दिला जाते. त्यांचं स्वागत करूया. चांगला आवाज पाहिला आणि काय डॉट चेंडू होते खिडुकपाडा संघाचे. जबरदस्त सामना. परंतु पिसारवे कमी नाही. त्यांच्याकडे विजय पवार सारखा गोलंदाज आहे. चांगले गोलंदाज आहेत. मोठी मॅच होणार. पिसारवेचे नंदूजी या तुमचा देखील सन्मान केला जाईल. समालोचक संतोषजी गरज सर पनवेल समालोचक असोसिएशनचे सचिव आहेत आमचे आणि त्यांचा इथे सन्मान केला जातोय. धन्यवाद आपण आल्याबद्दल. मोल्लाशेठ पाटील यांच्याकडून आभार. नंदूजी या तुमचं स्वागत केलं जाईल. पिसारवे गाव चला फलंदाज पाठवा लवकर. खिडुकपाडा टीम चला जास्त वेळ घेऊ नका. चला प्रेक्षक मॅच आवडली एकदा जल्लोष करूया. बोला जय श्रीराम. बोला गणपती बाप्पा. एकविरा माते की छत्रपती शिवाजी महाराज की. दोन्ही संघांना शुभेच्छा. कॉमेंट्री बॉक्स मध्ये कोण जाणार सुपर 6 चषक उचलणार. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. रिवालची मात्रे सर. थँक्यू प्रवीण. खरं तर एक छोटंसं आव्हान घेऊन उतरली आहे खिडुकपाडा संघ. मात्र राधाकृष्ण पिसारवेट टीमला देखील तुम्ही विसरता कामा नये. खूप चांगली गोलंदाजी आहे पिसारवेट टीमची. 24 चेंडू 20 धावा. कशा पद्धतीनं मॅच हा रंगेल पहा. इथे मात्र लो स्कोरचा मॅच आहे. परंतु लो स्कोरचा मॅच म्हटलं ना तर डोके दुखी देखील ठरतं. शेवटच्या बॉलवर 3 धावा ना. पंच स्कोर फायनल करा. शेवटच्या बॉलवर किती होत्या. 3 होत्या ना. शॉर्ट रन नव्हती त्याच्यामध्ये एकही. अगदी बरोबर. अरे 12वा खेळाडू आहे ना इकडे. प्रेम पाटील फायनल स्कोर तुम्ही सांगा. चला 20 धावांची गरज. 24 चेंडू 20 धावांची गरज. मी म्हटलं ना की लो स्कोरचा मॅच कधीही तुम्हाला डोके दुखी ठरू शकतोय. पिसारवे टीमला एवढंच म्हणूया पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथून हरायची भीती जास्त वाटते. गेम इज ऑन. पहिलाच बॉल मात्र राहुल मुलवेकर इरादे स्पष्ट करतोय. हा लवकरच मॅच संपवण्याच्या तयारीत. पहिलाच बॉल षटकार. बैलगाडा शर्यत क्या बात आहे. हा बैलगाडा देखील आता भरपूर लाग
आणि खिडूकपाड्याचे प्रेक्षक बघा किती मोठ्या संख्येनं पाहायला मिळत आहेत. कलंबोली खिडूकपाडा या परिसरातील प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत आहेत. बबुल बबुल पैसा वसूल देखील या मॅचचा आनंद घेतोय. रिवाल सर अगदी रोडपालीचे पण प्रेक्षक आलेत, कलंबोलीचे आलेत आणि खिडूकपाडा तो जल्लोष बघा, अगदी त्याने ती जागा काबीज केली मी तर म्हणेल. नक्कीच उंच उंच डोंगरावर बसून मॅचचा आनंद घेत आहेत. हा बिरकावून दिलाय राहुल उलवेकर ऑन फायर. येतोय वन बाउंड दी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चौकार. धावा वसूल केल्या आहेत. ज्या पद्धतीनं मधले 2 बॉल डॉट गेले त्यानंतर 10, आता फक्त 10 धावांची गरज. पुन्हा एकदा हवेत लॉफ्ट केलाय उंची आणि लांबीचा फटका. राहुल वुलवेकर ब्रँड सिक्सर. डबल शीट आता जाण्याच्या तयारीत राहा. चला घरी निघायच्या तयारीत राहा. लवकरच मॅच संपलेल. 16 धावा धावफलकावर. या ठिकाणी रिव्हर्स सेफ खेळण्याचा प्रयत्न केला राहुल उलवेकरनं. यास लेग बाईट्स. रिवाल सर तुम्ही पाहिलं ना, बुर्दुल संघ आपला पिसारवे संघ आतापर्यंत सुपर 8 आणि सुपर 12च्या अनेक सामने पराभूत झालाय आणि खरं अर्थाने हा पडाव त्यांना पार करण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागते. सुपर 8 सुपर 12 आज देखील काहीतरी वेगळं पाहिलं आपण. 11 मॅच हरलाय. किती 11? त्यांचे प्रेक्षक सांगतात की आमच्या संघ पिसारवे 12 सामने हरलाय सुपर 8 आणि सुपर 12. ही 12वी. ही 12वी. निश्चित इथे येताना त्यांना काहीतरी घडतं त्यांच्या सोबत. आता देखील ते डॉट चेंडू पाहिले, 14 डॉट चेंडू रिव्हॉल्व सर, आणि भरपूर निराश आहे पिसारवे. नक्कीच प्रवीण, खरं तर हा मॅच एवढा महत्वाचा असतो ना, डू ऑर डाय. खरं तर हा इम्पॉर्टंट मॅच असतो. अगदी तुम्ही बक्षिसाच्या काही जवळ गेलेला असतात, या बक्षिसाला चुंबन घेण्यासाठी गेलेला असतात आणि तिथून मात्र तुम्हाला माघारी परतावं लागतं. जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची गरज. A1 जोडी दिनेश उलवेकर आणि विराट उलवेकर, चंद्रकांत उलवेकर. इथे मात्र मॅच फिनिश झाली आहे. चंद्रकांत उलवेकर आणि दिनेश उलवेकर यांच्याकडनं A1 जोडीकडनं 2000 रुपयाचं बक्षीस. डीजे वाजवा.